नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण एस-एस-सी कॉन्स्टेबल जी-डी भरती 2025 पद आहे मित्रांनो कॉन्स्टेबल. आणि आजचा जो विषय मित्रांनो चालू घडामोडीचे आपण 30 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा निश्चय केंद्राने केलेला आहे? कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा निश्चय केंद्र सरकारने केलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2047 पर्यंत राष्ट्राला विकसित म्हणजे राष्ट्र बनविण्याचा निश्चय हा केंद्र सरकारने केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, खालपैकी कोणत्या राज्यामध्ये हार्निबल उत्सव साजरा केला जातो? खालपैकी कोणत्या राज्यामध्ये हार्निबल हा उत्सव साजरा केला जातो? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागालँड या ठिकाणी. काय मित्रांनो, नागालँड या ठिकाणी हार्निबल हा उत्सव साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने लाडली बहीण निवास योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने लाडली बहिणा निवास योजना ही सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मध्य प्रदेश या राज्याने लाडली बहिणा निवास ही योजना सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, खालपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत? खालपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे व्ही अनंत नागेश्वरन. हे काय मित्रांनो, मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महाकुंभ मधील चेंगराचेंगरी प्रकरणी तपासण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड केलेली आहे? महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणी तपासण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन केला आहे. या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड केली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायमूर्ती हर्ष कुमार यांची नियुक्ती केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे? भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नेपाळ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, स्वतः सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याला कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? स्वतः सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याचा कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चौथा क्रमांक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत राज्याचा यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत राज्याच्या यादीमध्ये कोणते राज्य प्रथम स्थानी ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तेलंगणा हे राज्य प्रथम स्थानी ठरलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी संबंधित असलेले तालकटोरा स्टेडियम खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी संबंधित असलेले तालकटोरा स्टेडियम खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी तालकटोरा हे स्टेडियम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, देशाचा आर्थिक पाहणी अहवाल खालपैकी कोणी सादर केला आहे? देशाचा आर्थिक पाहणी अहवाल खालपैकी कोणी सादर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अर्थमंत्री यांनी सादर केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे? आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीतील कोणते राज्य दुसऱ्या क्रमांकावर ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्नाटक हे दुसऱ्या क्रमांकावर ठरलेले राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, आर्थिक पाहणी अहवालानुसार कर वसुलीत तेलंगणा राज्याचे किती टक्के कर वसुली केला आहे? आर्थिक पाहणी अहवालानुसार कर वसुलीत तेलंगणा राज्याने किती टक्के कर वसुली केलेला आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 88% हा कर वसुली तेलंगणा राज्याने केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, आर्थिक पाहणी अहवालानुसार कर वसुलीत
महाराष्ट्र राज्याने किती टक्के कर वसुली केलेला आहे? आर्थिक पाहणी अहवालानुसार कर वसुलीत महाराष्ट्र राज्याने किती टक्के कर हा वसुली केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 80.8% हा कर वसुलीमध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याने केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सचिन तेंडुलकर यांना सी.के. नायडू हा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे? सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1984 पासून देण्यात येत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालपैकी कोणत्या ठिकाणी होत आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालपैकी कोणत्या ठिकाणी होत आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ताल कटोरा स्टेडियम या ठिकाणी होत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार सन्मानित होणारे सचिन तेंडुलकर हे कितवे मानकरी ठरलेले आहेत? भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार सन्मानित होणारे सचिन तेंडुलकर हे कितवे मानकरी ठरलेले आहेत? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 31वे सचिन तेंडुलकर हे म्हणजे मानकरी ठरलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, फायझर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? फायझर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बिहारी मुखर्जी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनलेला आहे? भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनलेला आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिसरा बनलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, नदीजोड प्रकल्पाचा प्रारंभ कोणत्या नदीजोड प्रकल्पाने केला होता? नदीजोड प्रकल्पाचा प्रारंभ कोणत्या नदीजोड प्रकल्पाने केला होता? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केन आणि बेतव. काय मित्रांनो? केन आणि बेतवा या नदीने प्रारंभ केला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे? देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 फेब्रुवारी 2025 रोजी हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले डी गुकेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले डी गुकेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे? महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, कोणती समुद्रधुनी भारत आणि श्रीलंका या दोघांना वेगळी करते? कोणती समुद्रधुनी भारत आणि श्रीलंका या दोन देशांना वेगळी करते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पालकची समुद्रधुनी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोर उधळून लावण्यासाठी भारत सरकारने 1999 साली केलेली कारवाई खालपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावण्यासाठी भारत सरकारने 1999 साली केलेली कारवाई खालपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऑपरेशन विजय या नावाने ओळखली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, मलबार नौदल सराव 2024 भारताने कोठे आयोजित केला आहे? मलबार नौदल सराव 2024 भारताने कोठे आयोजित केला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरणार आहे? खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, वंदे भारत रेल्वेच्या डब्याची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे? वंदे भारत रेल्वे डब्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लातूर या ठिकाणी होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मिशेल बॅचेल. काय मित्रांनो, मिशेल बॅचेल यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.